नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. महावितरण सबस्टेशनमधून कॉपर पट्ट्यांची चोरी, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे महावितरणाच्या सबस्टेशन परिसरातून कॉपर पट्ट्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभ संजय परीट, वय वर्ष 23, राहणार शिरढोण, तालुका शिरोळचे महावितरणचे सबस्टेशनवर साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून 15 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत कालावधीत सन्मती हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या सबस्टेशनच्या कंपाऊंड लगत उघड्यावर ठेवलेल्या साहित्यावर चोरट्याने डल्ला मारला. या चोरीमध्ये सुमारे 90,000 रुपये किमतीच्या 33 केव्ही क्षमतेच्या 800 अँपिअरच्या 12 कॉपर पट्ट्या चोरून नेण्यात आल्या आहेत. चोरी झाल्यानंतर संबंधित मालाची खात्री करून व वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलीस नाईक वडगावे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी करीत आहेत.